आज आपण तयार करणार आहोत तवा ब्रेड पिझ्झा। त्यासाठी आपल्याला ब्रेड लागणार आहेत, त्यानंतर सॉस, थोडं चीज घेतलं आहे आणि आपल्याला आवश्यक असणारी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, लसूण, आपल्याला उपयुक्त जेवढ्या व्हेजिटेबल्स वाटल्या तेवढ्या आपण घेऊ शकतो। एका बाउलमध्ये टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर आणि चीज मिक्स करून घेतले। त्यामध्ये थोड्या प्रमाणात चिली फ्लेक्स ॲड केलेत, तसेच त्यामध्ये धनेपूड, चाट मसाला, काळी मिरी पावडर, ऑरिगॅनो सर्व एकत्र करून घेतलेत। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्याला आणखीन थोडा पिझ्झा सॉसचा बेस द्यायचा असेल तर आपण आणखीन त्यामध्ये काही ॲड करू शकतो। ब्रेडला पूर्ण सॉस लावून घेतला। लावताना विशेष काळजी घ्यायची। त्यामध्ये थोडा पिझ्झा सॉस आणखीन ॲड केला व आपण एका बाउलमध्ये मिक्स केलेले व्हेजिटेबल्स ब्रेडवर पसरवून घेतले। त्यावर आपलं चीज म्हणजेच छोटा क्यूब त्यावर किसून घेतला आहे। तो व्यवस्थित चारही बाजूने किसून घ्यावा। अशा प्रकारे आपले ब्रेड्स किसून, चीज किसून व्यवस्थित तयार झाले। त्यावर थोड्या प्रमाणात ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकले। एका तव्यावर थोडं तूप आणि बटर लावून घेतलं। त्यावर हळूहळू आपले तयार झालेले ब्रेडचे स्लाइड्स ठेवलेत आणि गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवला। गॅसवर ठेवताना 2 किंवा 3 मिनिट हळूच मंद आचेवर आपले ब्रेड स्लाइड्स होऊ द्यायचे। अशा प्रकारे आपले ब्रेड स्लाइड्स तयार झाले आहेत। छान असा तवा पिझ्झा योग्य प्रकारे तयार झालेला आहे। त्यावर आपल्या आवडीनुसार चाट मसाला टाकू शकतो, अन्यथा नाही। छान असं घरीच तयार करा पिझ्झा। आवडल्यास लाईक करा।